नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वयानं आणि मानानं जी माणसं मोठी असतात त्यांच्याकडनं आपण नेहमीच काही ना काहीतरी शिकावं हे आपण ऐकत आलो, वाचत आलो आहे, शिकत आलो आहे. पण कधीकधी असं होतं ना की आपल्यापेक्षा वयानं, मानानं आणि मनानं लहान असणाऱ्या छोट्या मंडळींकडूनही आपण काहीतरी घेण्यासारखं असतं. ते चटकन नकळत आपल्याला काहीतरी शिकवून जातात आणि त्यांचं ते शिकवणं खरोखरच खूप कौतुकास्पद असतं. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावरच्या या सचिन देशपांडे यांनी मांडलेल्या एका छोट्याशा प्रसंगातून. वाढदिवसाच्या 2 आठवडे आधीपासून त्यांचा 12 वर्षाचा लेक सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगत होता, मला पैसेच द्या हं, बाकी काही नको, मी बघून ठेवले मला काय घ्यायचंय ते. त्याच्या आईबाबांना शरमल्यासारखं व्हायचं. मग वाढदिवसाच्या दिवशी सगळे जमले आणि सगळ्यांनी पाकिटं आणली, त्याला दिली आणि त्यानं ती आधाशासारखी तिथल्या तिथे उघडून पाहिली. पुन्हा एकदा आईबाबांना खरोखर खूप लाज वाटली त्याच्या वागण्याची. तो आत पळाला आणि माळ्यावर ठेवलेला नवा कोरा वॉकर घेऊन बाहेर आला. सगळे बघतच बसले. त्याला कळलं की सगळे आपल्याकडे बघतायत, जणू आपल्या कृतीचा जाब मागतायत. मग तो म्हणाला, आजोबांना धरून चालवताना कमरेवर ताण पडतो असं म्हणत होती आजी बाबाकडे गेल्या महिन्यात. पुढे म्हणाली, यांनाही कळत असावं रे ते, त्यामुळं बिचारे बऱ्याचदा न बोलता बसून राहतात. पण थंडीचे दिवस आहेत, किती सोसणार ना. आजीच्या बोलण्याकडे माझ्या बाबाचं लक्षच नव्हतं. फोनवरून कुठलंसं डील क्रॅक करत होता तो त्याच्या बॉससाठी. मी तेव्हाच ठरवलं, चौकशी केली, किंमत काढली. मग माझ्या पिगी बँकेतले पैसे मोजले तर भरत नव्हते तेवढे. म्हणूनच सगळ्यांना वाढदिवसाच्या दिवशी मला पैसेच द्या असं सांगितलं. त्या मेडिकल शॉपवाल्या काकांनी कालच दिला मला तो वॉकर, ते आजोबांना ओळखतात म्हणून. खरं तर आजोबा इतकी वर्ष घरी असूनही शेवटी त्यांचं गुडविल कामाला आलं. चला आता त्या काकांना जाऊन पटकन पैसे देऊन येतो. एवढं बोलून तो बाहेर पळालाही आणि घरात सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. काही आपल्या कडा ओलांडून वाहत होत्या, तर काही स्वतःचीच लाज वाटून खाली गेल्या होत्या. 13वं पूर्ण होऊन 14वं लागल्याच्या पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थानं त्यांचा लेक वर्षभरानं जणू मोठा झाला होता. श्रोते हो, कधीकधी ही वयानं, मानानं आपल्यापेक्षा लहान वाटणारी, छोटी वाटणारी ही मुलं अगदी आपल्यापेक्षाही जास्त विचारपूर्वक वागतात. मग त्यांनी केलेल्या विचाराचा धडा आपणही मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.